मनसेची राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या दादरच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली आहे। मनसेच्या महायुतीतला सहभाग आणि मनसेला देण्यात येणाऱ्या जागांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज ठाकरे यांची बैठक होऊन आठवडा उलटलाय। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होऊन अनेक दिवस उलटलेले आहेत। मात्र अद्यापही मनसेच्या महायुतीतील सहभागाबद्दल आणि जागांबद्दल ठोस निर्णय झालेला नाहीये, त्यामुळे आजची बैठक महत्त्वाची मानली जाते। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील थेट आपल्यासोबत शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेरून जोडले गेलेले आहेत। विशाल, आज मनसेची शिवतीर्थावर अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। आपण पाहतोय एकीकडे मनसे महायुतीमध्ये सामील होईल अशी चर्चा आहे, भेटीगाठी होत आहेत, बैठका होत आहेत, मात्र निर्णय काही समोर येत नाहीये। नक्कीच मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर राज्यातील नेत्यांचे सुद्धा त्यांनी बैठकांचं सत्र आणि भेटींचं सत्र जे आहे हे सुरू केलं होतं। त्यानंतर नेत्यांसोबत सुद्धा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली होती। मात्र भाजप बरोबर युतीत सहभागी व्हायचं की नाही याच्या बाबतीत अधिकृत भूमिका जी आहे ही मनसेकडनं अद्याप आलेली नाहीये। आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी नेते, पदाधिकारी आणि लोकसभा निहाय ज्या समित्या बनवलेल्या आहेत या पदाधिकाऱ्यांना थेट शिवतीर्थ या ठिकाणी बैठकीसाठी बोलवलेलं आहे। खरं तर काल बाळ नांदगावकर यांच्या नेतृत्वामध्ये आज सावरकर स्मारक या ठिकाणी ही बैठक होईल अशा पद्धतीचा मेसेज आला होता। मात्र ही बैठक रद्द करण्यात आली आणि मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानीच ही बैठक बोलवण्यात आलेली आहे। त्यामुळे मनसेअध्यक्ष राज ठाकरे आज नेमकं कार्यकर्त्यांना काय आदेश देतात हे पाहावं लागेल, कारण का मनसेचा गुढीपाडवा मेळावा सुद्धा आहे आणि या मेळाव्याच्या अनुषंगानं आज ते पदाधिकाऱ्यांना काही सूचना देऊ शकतात किंवा येणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसेची पूर्णपणे शक्ती प्रदर्शन कशा पद्धतीनं दाखवता येईल याच्या बाबतीतच मार्गदर्शन जे आहे हे मनसेअध्यक्ष राज ठाकरे आज शिवतीर्थ या ठिकाणी करतील। मात्र आपल्याला माहिती आहे प्राजक्ता, सातत्यानं मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्यासोबत बैठका घेतल्या होत्या। भाजपसोबत युतीत जाण्याबाबतीत अद्यापही कुठची भूमिका जी आहे ही मनसेची समोर आलेली नाहीये। मनसे नेमक्या किती जागा लढणार याच्या बाबतीत तर्कवितर्क जे आहेत हे लढवले जात आहेत। जी माहिती कळते की मनसेकडनं 2 जागांचा क्लेम जो आहे हा केलेला आहे, मात्र याबाबतीत काय पुढे घडलेलं आहे हे सुद्धा समोर येत नाही। त्यामुळे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका काय याचा विचार जो आहे हा कार्यकर्ता सुद्धा करतायत, कारण का अद्याप कुठचाही नेता या सगळ्या बाबतीत अधिकृत प्रतिक्रिया सुद्धा देत नाहीये। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक संभ्रम आहे की आपण निश्चितच जसं तू म्हटलास कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम आहे आणि तसंच जनतेमध्ये देखील आता संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात।